कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. मंडणगड तालुक्यातील कुंबळे येथे मायनिंग डंपर अपघाताने संतापाची लाट. विना नंबर प्लेट डंपरची वाहतूक. रात्री भरधाव ओव्हरलोड फेऱ्यांचा खेळ. प्रशासनाच्या दुर्लक्षावर नागरिकांचा सवाल. नवी मुंबई विमानतळावर उड्डाणांची ऐतिहासिक सुरुवात. पहिल्याच दिवशी प्रवाशांची मोठी गर्दी. सुविधांची प्रवाशांकडून प्रशंसा. नवी मुंबईकरांनी व्यक्त केला अभिमान. शिवसेना मनसे युतीनंतर कोकणात जल्लोष. फटाके फोडून पेढे वाटून आनंद साजरा. आणि गणपतीपुळ्यात जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचं उद्घाटन. पारंपरिक उत्पादनांना नाविन्याची जोड. महिला बचत गटांच्या सक्षमीकरणाला चालना. वैदेही रानडे यांनी स्तुत्य उपक्रमाचे केले कौतुक. पाहुयात सविस्तर वृत्त. मंडणगड तालुक्यातील कुंबळे येथे मायनिंग कंपनीच्या डंपरमुळे झालेल्या अपघाताने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या घटनेत पुन्हा एकदा प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षाचा मुद्दा समोर आलाय. अपघातात सहभागी असलेला डंपर विना नंबर प्लेट असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले असून यापूर्वीही अशाच डंपरच्या वाहतुकीबाबत प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आलं होतं. तरी देखील संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याची टीका होत आहे. ओव्हरलोड डंपर रात्री अपरात्री भरधाव वेगानं फेऱ्या मारतात, त्यामुळे अपघाताचा धोका कायम असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. नागरिकांनी तात्काळ तपास, नियमबाह्य वाहतूक रोखणे आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली असून रस्ते सुरक्षा आणि सार्वजनिक जीविताचे संरक्षण हे प्रशासनाचे प्राधान्याने घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त होती आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला आकाशात 1515 ड्रोनचा एक भव्य आणि नेत्रदीपक शो आयोजित करण्यात आला. विमानतळ कार्यान्वित होण्याच्या ऐतिहासिक मुहूर्तावर तंत्रज्ञानाचा अनोखा आविष्कार प्रेक्षकांनी अनुभवला. अत्यंत अचूक समन्वयानं काम करत या 1515 ड्रोननी रात्रीच्या आकाशात विविध आकर्षक 3D आकृत्या साकारल्या. यात कमळाची फुले, विमानतळाचा लोगो, ग्रीन एअरपोर्ट आणि राईज ऑफ इंडिया अशा मनमोहक दृश्यांचा समावेश होता. तंत्रज्ञान आणि कलेच्या या अद्भुत संगमामुळे रात्रीचे आकाश जणू एक विशाल आणि बोलका कॅनव्हास बनलं होतं. हा ड्रोन शो केवळ नवी मुंबई विमानतळाची भव्यता आणि आधुनिकता दर्शवणारा नव्हता, तर देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाचे आणि नव्या भारताच्या प्रगतीचे एक प्रतीक होतं. या ऐतिहासिक सोहळ्याला दिव्यांग व्यक्ती, युवा खेळाडू आणि विमानतळाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांसाठी खुले आणि सर्वसमावेशक असलेल्या या कार्यक्रमामुळे अनेकांना हा अविस्मरणीय क्षण प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली. हा सोहळा उपस्थितांसाठी खरोखरच आकर्षण ठरला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट याचं स्वप्न हे पण याची फार आतुरतेने वाट पाहत होतो, ते आता आपण सर्वांचं स्वप्न साकार होत आहे. 8 ऑक्टोबर 2025 रोजी माननीय पंतप्रधान मोदींनी या एअरपोर्टचं उद्घाटन केला आणि उद्याचा दिवस आहे. या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टमधून फ्लाईट सुरू होत आहे, कमर्शियल फ्लाईट. पहिलेच दिवशी 30 फ्लाईट एअर ट्रॅफिक मूवमेंट आहे आणि जवळजवळ 4000 पॅसेंजर यामध्ये सहभागी होतीलच. पहिली फ्लाईट जो उद्या येणार आहे ते बेंगलोरवरून 8 वाजता येईल, 6E460, आणि जाणारी फ्लाईट जो आहे ते हैदराबादला 8:45ला जाईल, ते आहे 6E882. आणि या एअरपोर्टमुळे आपण येणारा जो अस्तित्वात असलेला एअरपोर्ट आहे छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट, त्याच्यामुळे ताण कमी होईल आणि याच्यामुळे आपले फक्त नवी मुंबईमध्ये नसेल तरी MMR आणि इतर रिजनमध्ये लोकांना यासाठी फार सोयीसुविधा उपलब्ध होईल. आणि हा एअरपोर्टची टोटल क्षमता 9 कोटी प्रवासी प्रति वर्ष असणार आहे. त्यापैकी टर्मिनल 1च्या उद्या 2 कोटी प्रवासी प्रति क्षमता आणि एअर कार्गोच्या 8 लाख मेट्रिक टन क्षमताचा या ठिकाणी उद्यापासून सुरू होईल. सर, उद्याला हे सुरू होत आहे, प्रवासी होत आहे, पण कार्गो पण होत आहे. उद्या कार्गो सुद्धा सुरू होत आहे आणि डोमेस्टिक कार्गो उद्या ज्याची क्षमता 8 लाख मेट्रिक टन प्रतिवर्षी असणार आहे, तेही उद्यापासून सुरू होत आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अधिकृतपणे उड्डाणांची सुरुवात झाली आणि नवी मुंबईच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला। पहिल्याच दिवशी पहिली फ्लाईट पकडण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी विमानतळावर दाखल झाले। अनेकांनी खास करून पहिल्या उड्डाणासाठी आगाऊ तिकीट आरक्षित केलं होतं, तर या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता। काही प्रवासी मराठमोळ्या पारंपरिक वेशात विमानतळावर आले होते आणि फोटो व्हिडिओ काढत आठवणी टिपल्या। आधुनिक सुविधा, सुबक रचना आणि उत्तम व्यवस्थापनाची प्रवाशांकडून प्रशंसा करण्यात आली। या विमानतळामुळे प्रवास अधिक सुलभ होणार असून रोजगार, व्यापार, पर्यटन आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाची चोख तयारी पाहायला मिळाली असून उड्डाणांची सुरळीत सुरुवात झाल्यानं नवी मुंबईकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महायुतीच्या यशाबाबत बोलत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला यशाचे मोठे श्रेय दिले। मजबूत नेतृत्वामुळेच महायुतीला घवघवीत विजय मिळाल्याचं ते म्हणाले। चिपळूण नगर परिषद इमारतीसाठी मंजूर निधीची घोषणा करताना सामंत यांनी 150 वर्ष पूर्ण झालेल्या ऐतिहासिक इमारतीसाठी अवघ्या 48 तासात 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली आहे। दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि युती झाली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचंच वर्चस्व राहील असा ठाम दावा त्यांनी व्यक्त केला आहे। मनाला घाण लागेल की मी या शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची आहे। काल ज्यावेळी मी सांगितलं की उद्या साने गुरुजींची 125वी जयंती आहे आणि त्या कार्यक्रमाला मला चिपळूणमध्ये जायचं आहे असं मी ज्यावेळी शिंदे साहेबांना सांगितलं, तर मला स्वतःहून शिंदे साहेबांनी विचारलं की पहिलं चिपळूणमध्ये आपल्याला काय काम केलं पाहिजे। तर आपले महायुतीचे सगळे नगरसेवक, नगराध्यक्ष आपण निवडून आलाय आणि मी साहेबांना विनंती केली की 150 वर्ष या नगरपालिकेला पूर्ण होत आहे, त्या इमारतीचं काम जर आपण त्यांना करून देऊ शकलो तर एक चांगला संदेश संपूर्ण नगरीमध्ये जाईल। आणि तात्काळ काल सांगितल्यानंतर आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी कॅबिनेट संपल्यानंतर चिपळूणच्या ह्या नगरपालिकेचा GR काढला आणि तो GR 11 कोटीचा मी नगराध्यक्षांकडे सुपूर्द केलेला आहे। साहेब, तसं बघायला गेलं तर आत्ता जी फळी नगरसेवकांची आलेली आहे ती बऱ्यापैकी नवीन आहे। मोजके 1-2-4 जण सोडले तर सगळेच नवीन आहे। या नवीन नगरसेवकांना कारभार काढण्यासाठी कार्यशाळा वगैरे अरेंज करण्याची आपण कार्यशाळा नक्की आपण घेऊ। मुंबईला आम्ही ती कार्यशाळा घेतोय, एकत्र शिवसेना भाजपची असेल किंवा शिवसेना आणि भाजपची वेगळी आम्ही घेतोय। परंतु आपल्याला जरी नवीन वाटत असले तरी 9 वर्ष नगरपालिकेची निवडणूक झालेली नाही हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे। म्हणून तुम्हाला हे सगळे नवखे वाटत आहेत, परंतु प्रशासक असताना देखील 4 वर्ष जे इच्छुक होते ते जरी नगरसेवक नव्हते तरी नगरसेवक म्हणूनच काम करत होते। त्यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे आणि अनेक लोक आहेत, म्हणजे माझं राजकीय उदाहरण जर आपण घेतलं तर मी देखील वयाच्या 28व्या वर्षी आमदार झालो। त्याच्यामुळे नवीन लोक अनुभवानं काम करत नाहीत असं काय होत नाही। कोकण ही दिशा देणारी भूमी आहे आणि आमचे सगळे नगरसेवक महायुतीचे नवीन निवडून आलेले अतिशय चांगलं काम त्यांना पाहिजे तसं नाही, चिपळूणकरांना पाहिजे तसं काम करतात। महाप्रळ येथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची अधिकृत घोषणा होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। तब्बल 2 दशकांनंतर दोन्ही ठाकरे एकत्र आल्याचा ऐतिहासिक क्षण म्हणून या युतीचं स्वागत करण्यात आलं। मंडणगड तालुक्यातील महाप्रळ येथे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र जमले। फटाके फोडून, मिठाई वाटून, जल्लोष करत ऐक्याचा संदेश देण्यात आला। यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष गोवळे आणि मनसेचे तालुका उपाध्यक्ष मुस्तकीम करविणकर यांनी एकमेकांना मिठाई भरवत आनंद व्यक्त केला। या युतीमुळे राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळेल अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली असून तालुकावासियांमध्ये समाधानाचं आणि आशावादाचं वातावरण पाहायला मिळालंय। असं एक अतिशय सुंदर आणि सण साजरा करावा असा एक दिवस 2 ठाकरे बंधू 2 दशकानंतर एकत्र झाले आणि एक ऐतिहासिक दिवस, आजचा दिवस म्हणजे आज आपण ईद किंवा दिवाळी जशी साजरी करतो तसं दरवर्षी हा दिवस एक सण म्हणून आपल्याला साजरा करण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी दिलेला आहे। युतीचा अर्थ हे आहे की मुंबईसह विदर्भ आणि विदर्भसह महाराष्ट्र जर वाचवायचा असेल तर ह्या महाराष्ट्राला ठाकरे बिरांची खूप गरज होती आणि ती गरज आज शिक्कामोर्तब करून 2 बंधूंनी
एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि येणारा काल हा ठाकरे बंधूचा असेल, मराठी माणसाचा असेल आणि मुंबईसह विदर्भ आणि विदर्भसह महाराष्ट्र वाचवायचा असेल तर निश्चित हा ठाकरे बिराण ह्या आपल्या महाराष्ट्राची गरज आहे. आणि येणारा आपल्या देखील ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये काही ग्रामपंचायत आहेत, पंचायत समिती आहेत, जिल्हा परिषद आहेत. आम्ही 2 पक्ष एकत्र येऊन पूर्ण ताकदीने आपण हा निवडणुकीत आपण उतरणार आहोत आणि ऐतिहासिक काहीतरी विजय आपण आपल्या नशिबी आणि आपल्या पदरी पारू. मुंबईत शिवसेना, ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची अधिकृत घोषणा राज ठाकरे यांनी केल्यानंतर या निर्णयाचा उत्साह पेण शहरात देखील पाहायला मिळाला. पेणमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख सुहास पाटील, मनसे नेते दिलीप पाटील आणि मनसे कामगार सेना जिल्हा सरचिटणीस पंकज शहा यांनी फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला. याच कार्यक्रमात नव्यानं निवडून आलेल्या नगरसेविका अरुणा पाटील यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. पेणमध्ये झालेल्या जल्लोषामुळे युतीनंतरच्या राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता वाढली आहे. जय महाराष्ट्र. आज अखेर बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले, कारण आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची युती झाली आणि सर्व ठिकाणी ही युती झालेली आहे. त्याचा आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही जल्लोष केला आणि एकमेकांना पेढे भरून त्या युतीचा खूप आदर केला. याच्या पुढे आम्ही दोन्ही पक्ष एकजुटीने काम करून नगरपालिकेत संपूर्ण शिवसेना आणि मनसेमय करून टाकू आणि सर्व जनतेचे जास्तीत जास्त कामं कशी पूर्ण होतील ह्याच्याकडे आमचा पूर्ण लक्ष असेल, हे आम्ही ग्वाही देतो. कळंबोळीतून एक मोठी राजकीय बातमी समोर येते. कळंबोळी परिसरातील भाजपच्या 2 सक्रिय नेत्या गौरी कोरडे आणि यशोदा अलदर यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे कळंबोलीतील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून गोरगरीब जनतेची कामे होत नसल्याचा आरोप करत कोरडे आणि अलदर यांनी सुमारे 500 कार्यकर्त्यांसह शेकापमध्ये प्रवेश केला. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असून शेकापच्या माध्यमातून शेतकरी कामगार आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं कोरडे आणि अलदर यांनी सांगितलंय. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे कळंबोलीतील राजकीय समीकरणांमध्ये लक्षणीय बदल अपेक्षित आहे. आगामी काळात या पक्षबदलाचे पडसाद स्थानिक राजकारणात उमटतील आणि त्याचा परिणाम पुढील निवडणुकांवर देखील होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. मुख्य कार्यकर्त्यांसह या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करतायत. मी मनापासून त्यांचं स्वागत पक्षामध्ये करतो. पक्षाच्या वतीनं त्यांना विश्वास देतो की ज्या अपेक्षेनं, ज्या भूमिकेसाठी अतिशय विश्वासानं त्यांनी शेतकरी कामगार पक्षाची निवड केलेली आहे, तो विश्वास, त्या अपेक्षा सार्थ ठरवून या ठिकाणी त्यांनी जी भूमिका स्वीकारलेली आहे त्या भूमिकाला न्याय द्यायचं काम मी आणि माझे सारे सहकारी करू, अशा पद्धतीचं जाहीर आश्वासन या ठिकाणी मी देतो. ज्या पद्धतीनं आणि ज्या उत्साहानं, ज्या संख्येनं या साऱ्या वहिनी आणि बहिणी शेतकरी कामगार पक्षामध्ये येत आहेत, ते निश्चितपणानं मनाला एक नवीन उमेद देणारं, विश्वास देणारं चित्र आहे. आणि शेतकरी कामगार पक्षाची परंपरा, शेतकरी कामगार पक्षाची संस्कृती हीच आहे की आम्ही एक कुटुंब म्हणून, एक परिवार म्हणून काम करतो. दृढ विश्वास आमच्या मनामध्ये एकमेकाबद्दल असतो. सुखदुःखाला आम्ही एकमेकांचे सोबती असतो. तीच परंपरा यांच्या बाबतीतही जतन केली जाईल. ज्या हेतूनं या सारी मंडळी पक्षामध्ये आलेली आहे त्या दिशेनं अतिशय भरीव असं काम केलं जाईल. आणि जेव्हा वर्षभरानंतर आपल्या निर्णयाचं अवलोकन ह्या साऱ्या भगिनी करतील त्यावेळेस त्यांना त्यांच्या निर्णयाचा अभिमानच वाटेल, अशा पद्धतीचं काम आम्ही निश्चितपणानं या ठिकाणी करू. हा शब्दही या ठिकाणी मी त्यांना आपल्या माध्यमातून देतो.
रत्नागिरी येथे महिला पोलिसांसाठी ताणतणाव नियोजन आणि जीवन कौशल्य या विषयावर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना कुटुंब, नोकरी आणि मुलांची जबाबदारी सांभाळत असताना महिलांना स्वतःसाठी वेळ देता येत नाही आणि त्यातून मानसिक ताण वाढतो। अशा स्थितीत ही कार्यशाळा जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टिकोन विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचं सांगितलंय। पोलीस सेवेत नकारात्मक घटना पाहाव्या लागतात तरी देखील मनोबल कायम राखत जबाबदारीनं काम करण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलंय। यावेळी पोलीस उपाधीक्षक राधिका फडके आणि मार्गदर्शक डॉक्टर अरुंधती भालेराव उपस्थित होत्या। पोलीस ठाण्यात येणारी व्यक्ती तणावग्रस्त असते, त्या व्यक्तीशी संवेदनशील वागणं ही पोलिसांची कर्तव्य भावना आहे, असं आवाहन बगाटे यांनी केलंय। श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला। पारंपरिक उत्पादनांना नाविन्याची जोड देत कोकणच्या मेव्याला नव्या स्वरूपात सादर करण्याचं उत्कृष्ट काम महिला बचत गट करत असल्याचं रानडे यांनी यावेळी सांगितलं। गारमेंट आणि पॅकेजिंग क्लस्टर सुरू होत असून सरसच्या माध्यमातून महिला बचत गटांचे सक्षमीकरण अधिक मजबूत होत असल्याचे त्यांनी नमूद केले। 28 तारखेपर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनाला सर्वांनी भेट देऊन मनसोक्त खरेदी करावी आणि महिलांचा उत्साह वाढवावा असं आवाहन त्यांनी केलंय। उद्घाटन प्रसंगी प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य अजगेकर, कार्यकारी अभियंता भारती बिराजे, सरपंच कल्पना पखिये, निलेश कोल्हटकर, गटविकास अधिकारी चेतन शेळके आदी मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवलेल्या हिरकणीसारख्या बचत गटांचा उल्लेख करत रानडे यांनी महिलांच्या कामगिरीचं कौतुक केलंय। दीपप्रज्वलनानंतर मार्गदर्शन, प्रस्ताविका, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सोहळा पार पडला। यानंतर रानडे यांनी सर्व स्टॉलची पाहणी करून महिलांना शुभेच्छा दिल्यात। आज श्री क्षेत्र गणपतीपुळे देवस्थानच्या आवारामध्ये रत्नागिरी जिल्हा सरस 2025-26चं उद्घाटन झालेलं आहे। हे प्रदर्शन या ठिकाणी 24 डिसेंबरपासून 28 डिसेंबरपर्यंत असणार आहे। यामध्ये 62 विविध उत्पादनांचे स्टॉल आहेत, ज्यामध्ये खाद्यपदार्थ, पारंपरिक पदार्थ, कलाकुसरीच्या वस्तू आणि इतरही बरंच काही आपल्याला खरेदी करायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे इथे अतिशय रुचकर, चविष्ट रत्नागिरी जिल्ह्याची खासियत असणारे पदार्थ असणारे 15 फूड स्टॉल्सही आहेत। तरी या प्रदर्शनाला रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आणि या ठिकाणी या वर्षाखेरीला येणाऱ्या पर्यटकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असं मी आवाहन करते आणि आमच्या बचत गटांना या माध्यमातून आपण प्रोत्साहन द्यावं, यांच्या कष्टाचं कौतुक करावं। महाड येथील हिरवळ एज्युकेशन सोसायटी प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या वार्षिक महोत्सवात 2025-26 या वर्षासाठी बेस्ट स्टुडंट अवॉर्ड प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार मंत्री भरत गोगावले यांच्या कन्या तसेच सुषमा गोगावले, किशोरजी धारिया मॅडम आणि प्रिन्सिपल मॅडम यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला। प्रतिभा चंद्रकांत मोरे यांचा नातू स्मरण प्रांजळ प्रथमेश मोरे याला गौरवण्यात आलं। अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेत चुरशीची शर्यत निर्माण केली। शिक्षक, वर्ग शिक्षक आणि शारीरिक शिक्षण विभागाच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना घडवणारे मार्गदर्शन मिळाल्याबद्दल सर्वांचे कौतुक करण्यात आले। योग्य मूल्यांकन प्रक्रियेतून गुणवत्ता निवड झाल्याचे आयोजकांनी सांगितले। संस्थेच्या प्रगतीसह भावी सुजाण नागरिक घडत राहावेत अशा शुभेच्छा देखील यावेळी देण्यात आल्या। खेडजवळील भडगाव उसरेवाडी येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळेतील चिमुकल्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमानं रसिकांची मने जिंकली आहेत। शाळेच्या मुख्याध्यापिका श्रद्धा खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षक भागवत आणि दौट यांच्या सहकार्यानं तब्बल 19 गाण्यांची उत्कृष्ट मांडणी करण्यात आली। भडगाव कातळवाडी येथील तरुण कलाकार प्रणित भरत वनगुले यांनी मुलांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिल्यानं संपूर्ण कार्यक्रम अधिक आकर्षक झाला। मोबाईलचे दुष्परिणाम, सामाजिक घातक प्रवृत्ती आणि जनजागृतीपर संदेश असलेली गीते सादर करून विद्यार्थ्यांनी सामाजिक भान जागृत करण्याचा सुंदर प्रयत्न केला। ग्रामस्थ, मान्यवर आणि पालकांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला भरघोस दाद मिळाली। मुलांच्या उत्तम सादरीकरणाबद्दल त्यांचा सत्कार आणि बक्षिसांनी गौरव करण्यात आला। शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी सहकार्याचं आश्वासन दिल्यानं वातावरण अधिकच उत्साहपूर्ण झाले।
पेण तालुक्यातील मानाची क्रिकेट स्पर्धा वैकुंठदादा पाटील पुरस्कृत हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2026 आगामी 31 डिसेंबर ते 4 जानेवारी दरम्यान जोहे येथील जय गिरोबा मैदानावर रंगणार आहे. 16 संघ आणि तब्बल 224 खेळाडूंच्या सहभागामुळे ही स्पर्धा खेळाडूंसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. विजेत्या संघासाठी 1 लाख रुपयांसह भव्य चषक तर उपविजेत्या संघासाठी देखील आकर्षक पारितोषिकांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मालिकावीराला 2 व्हीलर बक्षीस देण्यात येणार आहे. रविराज फार्म येथे पार पडलेल्या ऑक्शन डेला उत्साहात प्रतिसाद मिळाला. मान्यवरांच्या उपस्थितीत गणेश पूजन आणि दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. ISPL मध्ये निवड झालेल्या आशीर्वाद वैभव ठाकूरचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला. लवकरच मैदानावर सुसज्ज पॅव्हेलियन उभारण्यात येणार असून येथून नवे क्रिकेट तारे घडतील असा विश्वास भाजप रायगडचे महामंत्री वैकुंठ पाटील यांनी व्यक्त केला आहे. आपण पहिल्या हमरापूर प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना आपल्याकडे ग्राउंड नव्हता, आपण शेतामध्ये खेळत होतो आणि त्याच्यानंतर पुढच्या 2 वर्षामध्ये आपण हमरापूर विभागासाठी स्वतंत्र असं मैदान आपण त्या ठिकाणी तयार केलं. आता हे मैदान तयार होतच, पण तो मैदान तयार होत असताना सुद्धा आपल्याला उणीव भासत होती, ती भासत होती पॅव्हिलियनची. मला या ठिकाणी सांगावंच खूप आनंद वाटतोय की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्याला हमरापूर विभागासाठी पॅव्हिलियन त्या ठिकाणी मंजूर झालं आहे. JSW-CSR फंडातून त्या ठिकाणी पॅव्हिलियन मंजूर झालं आहे आणि निश्चितपणे ही लीग ज्या वेळेला चालू होईल किंवा लीगच्या शेवटच्या दिवशी आपण त्या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत. आपण 2000 त्या ठिकाणी प्रेक्षक बसतील अशा प्रकारची गॅलरी, 2 संघांना त्या ठिकाणी रूम्स, त्या ठिकाणी ज्या ज्या काही आपल्या पेंटच्या पॅव्हिलियनमध्ये ज्या ज्या काही सोयी सुविधा आहेत तशा प्रकारचं पॅव्हिलियन त्या ठिकाणी उभं करण्यात येणार आहे. सांगावाचा मुद्दा एवढाच वाटतो की मी दरवर्षी आपल्याला सांगतो की ISPLच्या माध्यमातून ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचे नेते आशिषजी शेलार साहेब यांनी ISPLची त्या ठिकाणी निवड केली. ISPLच्या माध्यमातून अनेक गुणवंत खेळाडूंना स्थान मिळावं. आपण पाहतो की लेदर क्रिकेट हा फक्त IPLच्या माध्यमातून त्या ठिकाणी खेळला जातो, परंतु माझ्या गावातील, माझ्या भागातील, माझ्या शेजारील लोकांना टेनिस क्रिकेटमध्ये पुढे यावं याच्यासाठी ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगची त्या ठिकाणी स्थापना झाली आणि ती स्थापना होत असताना आपण पाहतोय की आपण टेनिस क्रिकेटला एक सुवर्ण युग असं आलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आज आपल्या भागातील आशीर्वाद ठाकूर यांची आज हैदराबाद संघामध्ये निवड झाली आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण.